काकरतळे तिथे मी माझ्या टीममधल्या क गटामध्ये क टीम असते ज्या ऑर्गनाईज करतात तेव्हा 4-5 टीम टाकतात. मी लहान टीममध्ये होतो आणि लहान टीममध्ये असताना एका चांगल्या टीमबरोबर 3-4 बाउंड्रीज मारल्या होत्या. मग बिरवाडीचा तर टॉपचा संघ होता, तर 3-4 बाउंड्रीज मारल्या. मग क टीममधून ब टीममध्ये आलो, मग ब मधून अमध्ये आलो, मग अमध्ये आल्यावर अंडरमचा किंग झालो माडमध्ये. मग अंडरम खेळता खेळता मग खूप सारे आपल्याला सहकारी लागतात किंवा मार्गदर्शक असतात. ते बोलले की अंडरम किती वर्ष खेळणार आहेस, ओरममध्ये जा बघ खेळता येते का. मला एवढं वाटलं नव्हतं की ओरम खेळता खेळता ओरममध्ये पण एवढं नाव होईल माझं खेळात. देवाची कृपा आहे त्याबद्दल माझ्या मागे की एवढं मोठं क्रिकेट खेळायला मिळालं आणि डिंगडॉंगची कॅप्टनशिप मिळाली. मग 15-1 वर्ष कॅप्टनशिप करता करता 15 वर्ष कॅप्टनशिप करता करता सगळे टायटल्स जिंकलो होतो. एक सुप्रीमो टायटल जिंकलं नव्हतं. ती खंत मला पण नव्हती आणि आमच्या फॅन्स लोकांना पण होती, जे डिंगडॉंगचे फॅन्स होते की दादा सुप्रीमो कधी जिंकणार, यावर्षी जिंका. दरवर्षी मॅच आले की महिनाभरापासून SMS चालू व्हायचे, दादा सुप्रीमो जिंका सुप्रीमो जिंका. पण यावर्षी जसं 2011ला सगळ्यांना वाटत होतं की इंडियाच वर्ल्ड कप मारणार, तसं यावेळी सगळ्यांना वाटत होतं की डिंगडॉंगच सुप्रीमो मारणार आणि तसंच झालं. अगदी सेमीफायनल आणि फायनलसुद्धा वन साईड झाली आणि देवाचा आभारी आहे की हा दिवस पण आम्हाला बघायला मिळाला. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला, कारण तुमचा वेळ आम्ही घेणारच आणि प्रेक्षकही तुम्हाला ऐकण्यासाठी इथे जमलेत, की योगेश पेंडकर म्हणजे क्रिकेटची जिद्द. म्हणजे शेवटचा चेंडू पडेपर्यंत योगेश पेंडकर कधीही तो सामना सोडत नाही. आणि असं मी प्रत्येक सुजाण क्रिकेटर किंवा जे समीक्षक आहेत त्यांच्याकडून ऐकलं आहे की तुम्हाला जेव्हा वाटतं की योगेश पेंडकर सामना हारला आहे तेव्हा तो सामना जिंकतो. हो, कारण मी जेव्हा क्रिकेट बघायचो तेव्हा खूप साऱ्या अशा मॅचेस बघितल्यात की समोरच्या टीमला वाटायचं की हारले आणि पण ती टीम जिंकायची. मी एक मॅच अशी बघितली होती की एकदा एका टीमला 1 ओव्हरमध्ये 2 रन्स हव्या होत्या आणि 5 विकेट गेल्या होत्या आणि सिंगल रन झाल्यावर 5 बॉलमध्ये 1च रन हवी होती आणि ती मॅच 5 बॉलला 5 विकेट पडल्या होत्या आणि टीम ऑल आउट झाली होती समोरची. आणि याच्या आधी आपल्या 4-5 वर्षापूर्वी विकेट्सवर मॅच असायची, विकेट टाय झाली तर टॉसवर असायची. आता हे सुपर ओव्हर किंवा बाकीचे नियम निघालेत. तर मी अशा मॅचेस बघितल्या तेव्हा मी पण ठरवलं होतं की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, की 1 ओव्हर 50 रन पण होतात, 1 ओव्हर 37 पण होतात, 1 बॉल 13 पण होता. माझी टीम वडवलीला खेळत होती, सगळे आम्ही 1 बॉल 13 पाहिजे होतं. 1 बॉल 13 मॅच आम्ही जिंकलो होतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही. तुम्ही मेहनत करा, सगळ्यांना मेहनतीचं फळ मिळतंच. एक महत्त्वाचा प्रश्न, असंख्य खेळाडू तुम्हाला फॉलो करतात, हे मला देखील ठाऊक आहे. तुम्ही कुठेही जाता तुमच्यासाठी गर्दी ही जमतेच. त्या सगळ्या यंगस्टर्स प्लेयर्सला जे तुम्हाला ऐकण्यासाठी इथे आता आलेले आहेत, तुम्हाला पाहण्यासाठी आलेले आहेत, एवढी प्रचंड क्रेज तुमची आहे, त्यांना काय संदेश द्याल? त्यांना एकच सांगेन की सगळ्यात पहिले यंगस्टरनी शिक्षण घ्या. म्हणजे मी एक BE केमिकल आहे. मी असं लोक सांगतात म्हणून तुम्हाला सांगत नाही आहे. पहिले शिक्षण घ्या, कारण आपल्या स्वप्नांपेक्षा आपल्या आईबाबांचे स्वप्न खूप महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं या वाक्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मी नेहमीच बोलत असतो की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि मी शिकलोय म्हणून लोकांना सांगतो. तर मी अडाणी असतं तर कोणाला सांगितलं नसतं की तुम्ही पण शिक्षण घ्या. पण खरोखर शिक्षण घ्या, कारण क्रिकेट असा गेम आहे की जिथे युवराज सिंगने आपल्या इंडियासाठी एवढे वर्ल्ड कप जिंकून दिले, त्या प्लेयरला सुद्धा लोकांनी नावं ठेवायची कमी नाही केली. तर आपण क्रिकेटमध्ये काहीच नाही आहे. तर जास्त वेळ क्रिकेटसाठी देऊ नका. ठीक आहे, पहिले शिक्षण घ्या, जॉबला लागा आणि मग तुमचं पॅशन जपा. क्रिकेटला खेळा, खूप खेळा, पण पहिलं महत्त्वाचं आपलं घर आहे, मग आपल्या जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी सगळ्या तरुणांना हेच सांगेन की शिक्षणमध्ये कुठे मागे राहू नका आणि मग क्रिकेटमध्ये तुमचं सगळं जे आहे ते अर्पण करा. एक महत्त्वाचा प्रश्न, आता शेवटचा, जास्त बडबड नको माझी, तुमची चालू राहिली तरी ते ऐकत राहतील, मला ते कंटाळलेत. सर्वात महत्त्वाचं की तुम्ही असंख्य स्पर्धा खेळलात, तुम्ही अनेक आयोजनं पाहिलीत देशातही आणि देशाबाहेरही, त्याही जिंकल्या, इथेही जिंकलात तुम्ही. हे तुम्हाला आयोजन कसं वाटलं आतमध्ये आल्यानंतर, हा सेटअप पाहिल्यानंतर? आणि आमच्या कर्जत नगर परिषदेअंतर्गत स्वतः तुमच्या जे बाजूला आहेत आमदार साहेबांचे बाचे, त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. आयोजन कसं वाटलं तुम्हाला पहिल्याच नजरेत? खरं तर मी ते म्हणजे जर मला यांचा फोन आला असता की या म्हणून तर मी आलो नसतो. पण मला अशा माणसाचा फोन आला
की मला यावंच लागलं. ते म्हणजे आमचे मार्गदर्शक विकास शेठ गोगावले, त्यांनी मला सांगितलं की तुला जावंच लागेल म्हणून तिथे. आणि मी जेव्हा एंट्री केली तेव्हा जे प्रेक्षकांनी माझं स्वागत केलं त्यांचा मी शतशः ऋणी राहीन. मी कायम सगळीकडे ह्या माझा आगमनाचं ज्यांनी जे केलं ते मी सगळीकडे सांगेन की मी कर्जतमध्ये एका टुर्नामेंटला गेलो होतो आणि प्रेक्षकांनी माझं असं स्वागत केलं. आणि आंड्रममध्ये असं आयोजन मी कधी सहसा जात नाही आंड्रमच्या कुठल्या स्पर्धेला, पण खूप सारं आयोजन केलं आहे. आणि मी ज्या स्पर्धेला जातो त्या स्पर्धेला जिथे पब्लिकला बसायला जागा केलेली असते बसायला, तर मी त्या नेहमी आयोजकांचा आभार व्यक्त करतो की तुम्ही प्रेक्षकांना बसायला जागा दिली. कारण कुठलीही टुर्नामेंट असो जर पब्लिक नसेल तर त्या टुर्नामेंटला काही मजा नसते. आणि तुम्ही प्रेक्षकांना बसायला जी गॅलरी केली ती खूप चांगली आहे. क्रिकेटचं आयोजन पण चांगलं आहे, ग्राउंड चांगलं आहे, जिथे कुठे प्लेयर्सला काही दुखापत होणार नाही आणि आयोजन खूप चांगलं केलं आहे. तुम्ही मला नेहमी बोलवा, मी कधी जेव्हा अवेलेबल असेल तेव्हा नक्कीच येईन. खूप खूप धन्यवाद. आणि आता हा सामना खरं तर योगेश पेंडकर यांना देखील पाहायचा आहे.